मागील 2 डिसेंबरला बिलोली नगर परिषदेची निवडणूक झाली होती। आज 21 डिसेंबर 2025 निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। नगराध्यक्षपदासाठी मी निवडून आलेला आहे। माझ्यासोबत माझे 14 सहकारी निवडून आलेले आहेत आणि पराभूत झालेले सुद्धा तुम्हाला माझ्या आजूबाजूला दिसतील। आम्ही एकतेनंच राहणार आहोत आणि या बिलोलीवासियांनी, बिलोलीतील नागरिकांनी जी आमच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे, ह्या संधीचं सोनं बिलोली शहरामध्ये नक्कीच करू। आम्ही वचन दिलेले गायरान जमिनीवरच्या लोकांना नक्कीच घरकुल घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। आम्ही मागे बोललो होतो, आतासुद्धा बोलतोय। पाण्याची समस्या आहे भरपूरशी। पाणी पुरवठ्याचं काम येणाऱ्या महिन्याभरात मंजूर करून आणू। आम्ही मुंबईला जाऊन पूर्ण फाईल आपली तिथं तयार आहे आणि राहिलेले छोटे मोठे जे कामं आहेत बिलोली शहरातले, नक्की पूर्ण कामं आम्ही 100% बिलोलीच्या जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा अजिबात जाऊ देणार नाही। सर, दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्यावर एक आरोप आला होता की उमेदवारी पळवली म्हणून, तर त्या आरोपाचं प्रत्युत्तर तुम्ही कशा पद्धतीने या त्या प्रभागामध्ये मी पायसुद्धा न ठेवता तिथून दोन्ही नगरसेवक माझे निवडून आलेले आहेत आणि मला सुद्धा लीड आहे त्या प्रभागातून। पायसुद्धा ठेवलं नाही त्या दिवशीपासून आणि त्या महिलेचं तोंड आजपर्यंत मी बघितलेलं नाही जे माझ्यावर आरोप झाले ते, आणि पळवण्याचा आरोपाची भाषा झाली आहे माझ्यावर। जनतेने उत्तर दिलं म्हणून सांगा। त्यांना तर जनतेनं उत्तर दिलेलं आहे आणि त्या प्रभागात न जाता जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवून दोन्ही नगरसेवक प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून आलेले आहेत आणि तिथून मला सुद्धा भरपूरशी लीड आहे। मी बघितलं नाही पूर्ण आकडेवारी, पण खूप सारी लीड आहे मला त्या प्रभागामधून। आपल्या अजेंडामध्ये भरपूर काही आश्वासने दिलात तुम्ही एक बिलोली शहरातील पुऱ्या जनतेला, तर सगळ्यात मोठी समस्या आहे गायरांचा विषय आहे, गायरांवर घरं आहे, त्याबद्दल पहिली भूमिका कोणती घेणार आहात? आत्ताच मी बोललो होतो की गायरान जमिनीवर दोन्ही कामं एक ॲट ए टाईम चालू राहतील। पाणी पुरवठ्याच्या पूर्ण स्कीमचा पूर्ण फाईल मंत्रालयामध्ये तयार आहे। मागील 2 वर्षापासून मी झटतोय, प्रशासक जरी असेल तर त्या कामासाठी, आणि पूर्ण फाईल तयार आहे। फक्त मंजुरी येणं बाकी आहे। मंजुरी नक्कीच महिनाभरामध्ये भेटेल ती। ओके सर, प्रश्न दुसरा एक असा, बिलोली शहरामध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांना वालीच नाही असं आणि राजकारणाचा दबावाने हे नाही म्हणतात, आणि बिलोली शहरामध्ये एकही कर्मचारी बिलोली शहरात राहत नाही, आणि तुमच्याच कालखंडामध्ये आपल्या बिलोली शहरामधलं एक ऑफिस देगलूरला पळालं, याबद्दल तुमची भूमिका काय? कोणतं ऑफिस? एक्साईज ऑफिस। एक्साईज ऑफिससाठी मी तेव्हा सुद्धा निवेदन दिलं होतं, प्रशासकच्या काळामध्ये गेलेलं आहे। अजून ते ऑफिस वापस इथं बिलोलीत आणण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू। कर्मचाऱ्यांमध्ये काय त्यांचं कर्मचाऱ्यांना निवासस्थान इथं नसल्यामुळे कदाचित बाहेर राहत असतील। एक अध्यक्ष जबाबदारी नात्यानं तुम्ही नक्कीच इथं क्वार्टर इथं बांधणार। BNCचं प्रत्येक कर्मचाऱ्याचं क्वार्टर बांधलं गेलेलं आहे आणि प्रत्येक कर्मचारी इथं थांबतोय, घरं आहेत त्यांचे। आता तहसीलदार निवासस्थान आम्ही इथं बांधू। SDOचं बिलोली आणि नायगाव तालुका असल्यामुळं DYSP साहेबाला बिलोली आणि नायगाव आहे, दोन्हीपैकी इकडे तिकडे ते येत असतात। तहसीलदार महोदयांनी इथं निवासस्थान बांधून त्यांनी इथं राहण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करू। सांडपाण्याची व्यवस्था, ड्रेनेज लाईनचा सुद्धा आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये लिहिलेला आहे, त्याचा सुद्धा पाठपुरावा करून ते सुद्धा आम्ही करणार आहोत।